तुम्ही कधी विचार केला का त्या पाण्याला थांबायला जागा नाही, आणि थांबायला जागा नसून जमिनीमध्ये जायला मार्ग नाही. म्हणून आपण समजा मंदिरात बसलो तर वाहनी पाऊस सुरू झाला, तुम्हाला उत्सुकता असते, चला आता वावरात जाऊन पाहतो, कुठं किती पाणी साचलं, आणि वावरात जाऊन पाहत होतं टबरेला भरायला पाणी नसतं, सगळं पाणी वाहून गेलं. भेडचं गेलं कांबीला, कांबीचं गेलं माजलगावच्या धरणात. म्हणजे बरोबर ही गोष्ट, तुमच्या शिवारामधला पडलेला पाऊस हा तुमचा आहे आणि तो 10 मिनिटामध्ये दुसऱ्या गावाला वाहून चालला. म्हणून पडलेलं पाणी हे उताराला वाहून चाललं, जमिनीत जातच नाहीये. मागच्या 30-35 वर्षामधून पाण्याला जमिनीत जायला मार्गच नाहीये. पहिल्या काळात बांधबंदिस्ती व्हायची, शेतकरी उन्हाळ्यामध्ये नांगरटी झाल्या तर स्वतःच्या पैशावर बराशे टाकायचे, तिथं पाणी थांबायचं, जमिनीत मुरायचं. कारण त्यावेळी 2 भाऊ असायचे, त्यांना 100 एकर शेती होती. मग त्या 2 भावाला 4 पोरं झाले, त्यांचे झाले वाटणे आले 25-25 वर. त्याच्यानंतर यायला झाले 4-4, हे आले 1.5 एकरावर. आणि मग कोण बांध टाकायला लागले? टाकायला कोणी बांधच नाही, बगैर बांधाचे वावर आहेत आता, आणि जरी असले तरी एवढा नाही. त्यामुळे जमिनीत पाणी जायचं कामच नाही. मग माझ्या लक्षात आलं की एक शासनाची योजना होती सर, विहीर पुनर्भरण आणि बोर पुनर्भरण. त्या योजनेमध्ये विहिरीच्या भोवताली 2 खड्डे केले तर शासन एका खड्ड्याला 5,000 अनुदान द्यायचं. पण शासनाचे शास्त्रज्ञ सरपंच किती डोकेबाज, ते म्हणायचे की विहिरीच्या 10 फुटाच्या आतच दोन्ही खड्डे पाहिजे. आम्ही तपासणी करायला आल्यावर जर खड्ड्याचं माप जर 15 फूट भरलं तर तुला अनुदान भेटणार. मग त्या 10 फुटाच्या एरियामध्ये जो खड्डा व्हायचा, त्या खड्ड्यातून जे पाणी मुरायचं तेच थोडंफार मुरलेलं पाणी विहिरीची पातळी वाढवायचं, आणि घंटाभर चालणारी मोटर 2 घंटे चालायची. माझ्या लक्षात आलं की आता मला 50 एकर शेती आहे, या 50 एकर शेतीमध्ये पाऊस पडतो 10 मीटर वाहून जातो, पाण्याला थांबायला जागा नाही सर. 100% कोरडवाहू शेतकरी मी डिसेंबरमध्ये विहिरी पडायचे, आणि पाऊस तर इतका पडायचा त्याच्यातलं 15 एकर मध्ये पाणी दिसायचं नाही आणि 10 एकर मध्ये पाणी साचून राहायचं. म्हणून माझ्या ज्या काही अभ्यासामध्ये लक्षात आलं की आज शेतकरी जातीच्या समोर 2 संकट आहेत. पहिलं संकट आहे पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे उत्पन्न कमी झालं, रब्बीच नाहीये म्हणून पैसाच नाहीये. आणि दुसरं एक संकट आलंय, मागच्या 10-15 वर्षापासून ढगफुटीसारखे पाऊस पडायला लागले, आणि भेंडवर एक ढग येतो फुटतो, अख्खं गाव पाण्यात जातं, सगळे रानं चिबरायला लागले, वापसाच होईल. बरोबर आहे, रानातून पाणी काढून द्यावं लागायला लागलंय. प्रत्येक गावामध्ये 20 ते 25% शेत चिबडणार आहे. तुमच्या गावात आहे की नाही चिबडणार शेत? आहे ना. एकीकडे रान चिबडायला आणि दुसरीकडे पाणी नाही प्यायला, अशी वस्तुस्थिती आहे. हे कशामुळे व्हायला? पाणी एका जागेवर जास्त वेळ साचल्यामुळं ते पाण्याचा आणि मातीचा चिखल व्हायला लागला, आणि त्याच्यामध्ये वापसा न झाल्यामुळं आहे ते पिकही चाललं, आणि दुसरी पेरणी पण रब्बीच्या टायमावर होत नाही. हे 2 संकट आहेत, आणि मी त्या दोन्ही संकटाचा शोषित शेतकरी होतो. माझ्या 25 एकरच्या प्लॉटमध्ये 15 एकर या सगळ्या लोकांनी पाहिलेले चढावर आहे, त्याचं पाणी वाहून जायचं. खालचं 10 एकर लावून ते जिथं 25 वर्षापासून आमच्या वडिलांना चिबडणारं शेत आहे, तिथं मांड्या इतकं गुडघ्या इतकं पाणी साचून राहायचं. 10 दिवसाच्या नंतर मला बांध फोडून पाणी काढून द्यावं लागायचं, अशी परिस्थिती होती. आणि उन्हाळ्यामध्ये विहीर कोरडी ठग डिसेंबरमध्ये. मग मी ठरवलं की आपल्याला जर भूजलमधली आणि जमिनीतली पाणी पातळी वाढवायची असेल तर आपल्याला पावसाचा पडलेला थेंब वाचवायचा, आणि तो जमिनीत न्यायचा, जमिनीत साठवणूक करायची. आणि मग मला विहीर पुनर्भरण आणि बोर पुनर्भरणासारखी एक योजना सुचली, ज्याचं नाव होतं शेत पुनर्भरण कार्यक्रम. मग मी त्याला जलतारा हे नाव दिलं. ते जलतारा कसं नाव सुचलं मला ते पण मी तुम्हाला सांगतो. मग याच्यामध्ये मी काय केलं, आज पाऊस पडतो वाहून जातो, आता जलतारा काय, शेत पुनर्भरण काय, तुम्ही सगळेजण कल्पना करा की नेमकी परिस्थिती काय आहे आणि नेमकी ही ट्रीटमेंट किंवा ही योजना आपण करतो कशी. उदाहरणार्थ 1 एकरचा रान आहे सरपंच, 1 एकरचं क्षेत्र आहे, त्याला एवढ्याला बांध आहे. आता त्या 1 एकरमध्ये जर पाऊस पडायला लागला आणि पाणी व्हायला लागलं तर मी तुम्हालाच विचारतो की वाहून येणारं पाणी सगळ्यात अगोदर कोणत्या कोपऱ्यात येईल? सांगा बरं सर, कोणत्या कोपऱ्यात येईल? उताराला. त्या 1 एकरमध्ये ज्या कोपऱ्याला उतार आहे त्या उताराला पाणी येईल, आणि पाऊस थांबच ना. ते फुटार जेवढ्याला बांध आहेत त्याला बंब भरलं, मग ते काय करतं पाणी, ते बांध फोडीतं आणि खाली जातं. बरं, पाणी नुसतं जातं का? मातीला घेऊन जातं, म्हणजे वरची माती खाली आणतं. ते फुटानंही भरलं म्हणजे पाण्याला जमिनीत जायला मार्ग नाही. बघा तुम्ही, असंच आज त्याला जमिनीत जायला मार्ग नाही म्हणून ते बांध फोडून खाली यायचं.
खालचं फुटाण भरलं की पुन्हा फुटायला लागला, पुन्हा खाली चाललं आणि असं उताराला मार्ग काढत 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 पाणी तुमचं गाव सोडून दुसऱ्या गावाच्या शिवारात निघून चाललं. आज असंच व्हायलं की नाही माय मावल्यांना सगळं सांगा. माझ्या समोर बसलेले शेतकरी हा असंच व्हायला नाही व्हायलं खरं नाही मी म्हणतोय. आणि माझ्या 50 एकर मध्ये पण असंच होतं. 15 एकरचं पाणी 10 मीटर खाली यायचं आणि खालच्या 10 एकर मध्ये साचायचं, काही वाहून जायचं. मग मी काय केलं, जसं विहीर पुनर्भरण आणि बोर पुनर्भरणी की त्याच्या भोवताली शोष खड्डे करायचे, त्याच्यात दगडा इटकरी वाळू टाकायची आणि पाणी जमिनीत न्यायचं, तसं मी ठरवलं की आपल्या 1 एकर मधलं जिथं कोपऱ्याला येऊन साचणारं पाणी तिथं एक शोष खड्डा करायचा आणि त्या शोष खड्ड्यातून ते पाणी जमिनीत न्यायचं आणि जमिनीची पाणी पातळी वाढवायची. मग उन्हाळ्यामध्ये 2020ला कोरोना आलता, त्यावेळेस मला हे सुचलं आणि त्यावेळेस माझ्या 50 एकरमध्ये सर मी हे केलं. सरासरी आपल्याकडं पण 1 एकरचं फुटाण असतं किंवा पाव एकरचं असतं, अर्धा एकरचं असतं, 1.5 एकरचं असतं, 1.25 एकरचं असतं. बस त्याच्यात पडलेला पाऊस वाहून ज्या उताराला पाणी येऊन साचतं, नैसर्गिक उताराला, मी काही देवलिंगचे ट्रॅक्टर घेऊन उतारा केला नाही, जसं आहे तसं. बस त्या उताराला बांधाच्या कोपऱ्याला, एकदम बांधाच्या कोपऱ्याला राहत नाही. ज्याला कोणाला वाटत असेल ना की मग खड्डा केल्यावर आमची तेवढं शेती वाया जाते का काय, अजिबात वाया जात नाही. तुम्ही पाहायला या वाया जाते का उत्पन्न वाढतं हे तुम्हाला मी तिथं आल्यावर दाखवलं. तर अशा कोपऱ्याला मी एक 5x5 आणि 6 फूट खोलीचा JCB मशीनने एक शोष खड्डा केला आणि ते पाणी त्या खड्ड्यातून जमिनीमध्ये नेलं. पण ज्या वेळेस माझ्या लक्षात आलं की पाण्यासोबत माती वाहून येणार आहे आणि पावसाळ्यात तर 4 महिने पाऊस पडणार आहे, 2 पावसात खड्डा भरून जाईल माती. मग ही माती जर वर ठेवायची असेल, पाणी जर खड्ड्यात न्यायचं असेल तर काय करावं. मग माझ्या लक्षात आलं विहिरीचे दगड पडलेले होते, काळ्या पाषाणाचे मोठाले दगड ट्रॅक्टरमध्ये भरले आणि ते खड्ड्यात टाकले. म्हणजे 5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 6 फूट खोल मुरुम लागेपर्यंत शोष खड्डा केला, 1 एकरामध्ये 1. आणि त्याला 5.5 फूट दगडानं भरून घेतलं. एवढे दगड टाकले, 1 ट्रॉलीभर दगड बसले. अर्धा फूट खड्डा रिकामा ठेवला, 1 फूट अर्धा फूट खड्डा रिकामा ठेवला, आलेलं पाणी त्याच्यात उतरलं पाहिजे. आता माझ्या 25 एकर मधल्या 15 एकर जिथं वर होतं टेकलं तिथं एकरी एक खड्डा केला असता, एकरी एक. आणि जिथं लवण होतं, जिथं रान चिबडायचं, 10-10 दिवस पाणी बाहेर काढून द्यावं लागत होतं साचून राहिलेलं, त्या ठिकाणी एकरी 2 केले, कुठे 3 केले. पाहिले तुम्ही सगळ्यांनी. आणि बरोबर प्रत्येक 5x5 आणि 6 फूट खोल खड्ड्यामध्ये 5.5 फूट दगड भरले. आता थोडेफार दगड विहिरीचे निघालेले होते, 10-15 खड्ड्यात पुरले. आम्ही रोडवरचे शेतकरी, आमच्याकडे दगडच भेटत नाही. दगड जरी भेटला तर लोक लगेच बाजूला घेऊन जाते. मी 2-2.5 हजार रुपये ब्रासनं दगड विकत आणले आणि प्रत्येक खड्ड्यामध्ये टाकले, कारण या खड्ड्यात दगड टाकणं खूप महत्वाचं आहे. मग या दगडात काय होतं माहिती, त्या दगडाच्या 2 दगडाच्या सांधीमधून ते पाणी खाली जातं आणि दगड मातीला वर ठेवतं. असं मी पहिल्या माझ्या 25 एकरमध्ये 35 शोष खड्डे केले. 15 एकरमध्ये 15 उताराला आणि 10 एकर चिबडत होतं, तिथं प्रत्येकी 2 किंवा 3 असे 35 खड्डे इथं केले, 35 खड्डे दुसऱ्या 25 एकरमध्ये केले. मे महिन्यामध्ये मी हे काम केलं. मला किती रुपये लागले याला? 70 खड्डे करायला 8 दिवस JCB मशीन चालली. रोज 5 घंटे 6 घंटे संध्याकाळी आम्ही काम करायचो. मला लागले जवळपास 30 ते 40 हजार रुपये JCBचं भाडं झालं आणि दगडाला लागले 20-25 हजार रुपये. बस असं माझं 75 हजाराच्या आसपास हे शोष खड्ड्याचं काम संपलं. नवीन होतो मी म्हणून मला एवढे लागले. आता तर 75 खड्डे तुम्ही म्हणता किती पैशात होते, मी तुम्हाला अत्यंत कमी पैशामध्ये करून दिले. तर असं केलं. आता उन्हाळ्यामध्ये मी हे काम केलं. आता मी वाट पाहू लागलो सर पावसाची, कारण मला पाहायचं होतं काय चमत्कार घडणार आहे. आधी माझ्या शेतातून वाहून जाणारं पाणी कुठं जाणार आहे, कारण मी तर प्रत्येक पाण्याला खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीत जाण्यासाठी मार्ग केलाय. तो दिवस माझ्या जीवनामध्ये आला. 10 जून 2020 त्या दिवशी दुपारी 3ला माझ्या गावाकडे मुसळधार पाऊस सुरू झाला. दुपारी 3 वाजता जबरदस्त पाऊस सुरू झाला. मी गाडीला सेल्फ मारला, छत्री हातात घेतली आणि तसाच सरपंच शेतात पडला. जिथं पहिला खड्डा केला होता सर, त्या खड्ड्याच्या समोर छत्री ओपन करून उभा राहिलो. पाऊस सुरू झाला होता 10 मिनिट होऊन. पाणी आटत होतं जिथं जिथं पडायला, कारण पहिला पाऊस होता. मला माहित होतं पाणी खड्ड्याकडे यायला वेळ लागणार आहे. अर्धा तास ते पाणी जमिनीमध्ये मुरलं, जमिनीचं थोडं पोट भरलं की पाणी लोटायला सुरुवात झाली, म्हणजे वाहायला सुरुवात झाली. पहिल्या खड्ड्यापाशी उभा होतो छत्री घेऊन आणि पाणी येऊ लागलं.
आणि पाणी काही वेळाला खड्ड्यात उतरायला सुरुवात झाली. भाड 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 आवाज यायला लागला. त्या दगडाच्या सांदीतून पाणी जमिनीमध्ये मुरायला लागलं. त्याच्याबरोबर वाहून येणारी माती दगडावर थांबू लागली. बरोबर पाणी ते खड्ड्यांचं त्या दगडांच्या सांदी पाहून जमिनीमध्ये मुरू लागलं. 2 मिनिट झाले पाणी खाली चाललंय. 3 मिनिट झाले पाणी खाली चाललंय. 5 मिनिट झाले पाणी खाली चाललंय. माझ्या लक्षात आलं आणि माझं मन म्हणू लागलं की खड्डा आता भरण मग भरण, आता भरण मग भरण. माणसाला 2 मन असते. एक मोठं असतं ते समजतं, पण छोटं उलट चालतं, नेमकं बाजूला. हे सगळं उलट चालतं. ते माझं छोटं मन जागं झालं आणि ते मला म्हणू लागलं की आता थोड्या वेळात खड्डा भरणार आहे, त्याच्यात सांदाच किती घेता, आत्ता भरणार आहे. पण खड्डा काही भरत नव्हता. पहिल्या खड्ड्याच्या जवळ मुसळधार पावसात मी 10 मिनिट उभा होतो. 10 मिनिट म्हणजे त्या 10 मिनिटात कमीत कमी जर मापानं मोजलं असं तर कमीत कमी 5 ते 6 हजार लिटर पाणी खड्ड्यात खाली गेलं असं. इतका वेग होता पावसाला आणि फार 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 त्या खड्ड्यातून पाणी खाली चाललं होतं. मग माझ्या लक्षात आलं, माझा 10 वर्षाचा अनुभव होता. मी लगेच मनातल्या मनात कॅल्क्युलेशन केले की माझ्या इथं बोरची मशीन जर आणली तर 500 फूट नुसता फुटफुटा निघतो. म्हणजे पाणी आहे का 500 फूट? नाही. मग 500 फूट भरायला किती वेळ लागणार आहे? म्हणून मला पुन्हा समाधान भेटलं की हे भरणार नाही, पाणी जमिनीत मुरणार आहे. मी पळालो दुसऱ्या खड्ड्याकडं. माझं मन म्हणलं दुसरा भरला असं. दुसऱ्याकडे पळालो, त्या खड्ड्यातूनही असंच पाणी खाली चाललं होतं. इतका आनंद होऊ लागला मला. तिसऱ्याकडे पळालो, चौथ्याकडे पळालो. त्या 25 एकरमध्ये 35 खड्ड्याकडे पळत होतो. चिखलं तुडवीत 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 तुडवीत. म्हणजे अगोदर जे पाणी वाहून जायचं ते पाणी प्रत्येक एकराच्या प्रत्येक जलताराच्या शोष खड्ड्यामधून जमिनीत मुरत होतं. ते मी माझ्या उघड्या डोळ्याला पाहतो. कारण मला पुढे दिसत होतं की हे मुरणारं पाणी माझ्या जमिनीची पाणी पातळी वाढवणार आहे आणि माझे बंद पडलेले बोर सुरू होणार आहेत. माझी घंटाभर चालणारी विहीर 5 घंटे चालणार आहे. हे मला माहित होतं कारण मी त्याच्यातलं तज्ञ होतो. 3.5 घंटे मुसळधार पाऊस पडला. पाणी बाहेर निघालं. 15 एकर मधून खड्ड्यात गेलं आणि पहिल्या 10 एकर मध्ये जिथं 2-2 खड्डे केले तिथं चिबडायचं रान, पाणी साचून राहायचं. 3.5 घंट्याच्या पावसामध्ये पहिले 1.5-2 घंटे पाणी नुसतं खाली जात होतं. पण मागच्या 1.5 घंट्यामध्ये तिथं पण पाणी साचलं. वरचं आलेलं वाहून आलेलं पाणी साचलं. ते तुम्हाला मी 10 एकरचा गहू खालचा दाखवलेला आहे ते. पण पहिले साचायचं कमरे इतक्या पावसात. त्या दिवशी त्या 20 खड्ड्यानं पाणी जे जमिनीमध्ये निचरलं तर त्या दिवशी साचलं गुडघ्या. मी त्याच्यात उतरून पाहिलं की पाणी 1.5 फूट कमी साचलं या खड्ड्यामुळे. म्हणजे निचरा झाला पाण्याचा. आणि मग मी पाऊस थांबल्यावर 6:30 वाजता ते पाणी मग माझ्या लक्षात आलं की आता पहिले आपल्याला 10 दिवसाच्या नंतर बांध फोडून पाणी काढून द्यावं लागायचं. आता हे कमीत कमी 4-5 दिवसामध्ये आटत. पाहू आपण किती दिवस लागते त्याला आटायला. म्हणून मी घरी निघून गेलो. पण मन रात्रभर विचार करत होतं की 15 एकरच्या खड्ड्यामधून पाणी जमिनीत मुरलं, याच्यातूनही पाणी जमिनीत मुरलं. पण जे साचून राहिलेलं पाणी आहे की जे माझ्या मायबाप शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं उत्पन्न जास्त पाऊस झाला की काढून घेतो. बघा आता काय परिस्थिती आहे. मागच्या 10-15 वर्षापासून कापसं फुटायला आले की एक ढग फुटतो आणि कापसं पाण्यात नेतो की बोंडाच्या वाटी. सोयाबीन काढायला येतं, चिखल, पुढची पेरणी करता येत नाही लवकर. मग हे पाणी जर आटलं याचा निचरा झाला तर माझं 1 एकरही रान शेतकऱ्याचं चिबाडणार नाही. म्हणून मला काही रात्री झोप येईल. उत्सुकता एक होती की हे पाणी आटलं किती वेळा. म्हणून सर मी सकाळी 6:30 वाजता पुन्हा शेतात आलो. शेतात आलो तर शेत हे रोडवरच आहे. रोडवरच गाडी लावली आणि ते 10 एकरचा फुटा रोडवरूनच उभारून पाहिलं. जिथं गुडघ्या इतक्याला तळ होतं, अक्षरशः तुम्हाला सांगतो तळ. तिथं 20 खड्डे होते. 6:30 वाजता गुडघ्या इतकं पाणी होतं. आणि दुसऱ्या दिवशी 12 घंट्याच्या नंतर सकाळी 6:30 वाजता मी पाहिलं तर त्याच्यात एकही थेंब पाणी नव्हतं. एकही थेंब. 12 घंट्यात त्या 20 खड्ड्यानं पूर्ण पाण्याला जमिनीमध्ये शोषलं आणि त्याचा निचरा झाला. मला एवढा आनंद झाला की मी माझ्या गाडीतला टेप लावला, एक मस्त गाणं लावलं आणि एकटाच नाचलो. एवढा आनंद झाला. आणि मग याचं सगळं चित्रीकरण केलं, याचे फोटो काढले, याचं सगळं काही व्हिडिओ काढले आणि माझ्या मित्राला पाठवले की तुम्ही जे म्हणत होता की शेत पुनर्भरण हा कार्यक्रम आपण जर शोधला तर एका वेळी आपण असंख्य गावामध्ये हे राबवू शकतो, भूजल पातळी वाढवू शकतो.
कोरडवाहूचा बागायतदार शेतकरी करू शकतो आणि शेतकऱ्याच्या समोरचे दोन्ही संकट याच्यावर मला पर्याय सापडला. पाणी पातळी पण वाढवणारा आणि पाण्याचा निचरा करणारा पण रान न चिबडणारा असा एक मार्ग सापडला. शेत पुनर्भरण आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये एक शोष खड्डा. मग याला जलतारा नाव कसं पडलं? याला जलतारा नाव खूप त्याची एक सुंदर स्टोरी आहे. उन्हाळ्याचे दिवस होते, दिवसा JCB आमच्याकडे भेटत नाही, तर कारण हायवेवरचे गावं असल्यामुळे त्यांना इतके कामं असते. तर मी म्हणलं मला शेतात शोष खड्डे करायचे, तर JCB म्हणला कसं काय खड्डे हो, मोठं काम द्यायला मला एखाद्या शेतकऱ्याला नाही तर काहीतरी. पण मी म्हणलं नाही नाही असं करायचं. तो म्हणला मी संध्याकाळी 2 घंटे येईन तुमच्याकडे, मग रोज 2-2 घंटे आपण करू. म्हणजे काही हरकत नाही. मग संध्याकाळी काम करायचं तर चांगल्याच करावं लागतं. त्याला लाईट असते, पण आम्हाला चालायला, मार्किंग करायला, पाहायला, जागा दाखवायला असं चांदणं टिपूर पडलेलं होतं. आणि त्या चांदण्यामध्ये, त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये JCB आमचे शोष खड्डे करू लागले. आणि मग माझा गाईचा गोठा तिथं बाज टाकलेली होती. त्या गोठ्यातली रात्रीच्या चांदण्यामध्ये तिकडे JCB चालू, आमचे पोरं काम करायला लागले. मी येऊन आपला थकून भागून पडलो, बाजावर असा आडवा पडलो आणि वर पाहू लागलो. हे असं चांदणं टिपूर पडलेलं होतं, असं तारे होते, लख चांदणं टिपूर पडलेलं, प्रकाश पडलेलं. आणि त्याच्यात आम्हाला दिसू लागलं चुना कुठं मारलेला आहे, खड्डा कुठं आहे, वाट कुठून जायची आहे. JCB काम करायला लागली आणि त्या चांदण्यामध्ये इतकं मस्त वाटू लागलं. त्या चांदण्याच्या प्रकाशामुळे आम्ही त्या दिवशी रात्री काम करू लागलो. आणि मग त्या हजारो करोडो ताऱ्याकडे माझं लक्ष गेलं, त्यांच्या प्रकाशाकडे लक्ष गेलं की त्या प्रकाशामुळे आम्ही खाली काम करायला लागलोय. आणि मग माझ्या मनात विचार आला की मी पण प्रत्येक एकरामध्ये एक शोष खड्डा करायला लागलोय. त्या शोष खड्ड्यामधून जे पाणी जमिनीमध्ये जाणार आहे आणि ते पाणी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक प्रकाश आणणारे, म्हणजे जसे तारे आणि चांदणं हे प्रकाश देऊन आम्हाला काम करण्यासाठी जागा दाखवायला लागले, तसं या जमिनीवर आम्ही प्रत्येक एकरामध्ये शोष खड्डे करून त्या त्या एकरातलं पाणी त्या त्या एकरामध्ये मुरवणारे आणि त्या शेतकऱ्याची पाणी पातळी वाढवून एक उत्पन्नावरचा शेतकरी 10वर नेणार, हजारातलं उत्पन्न लाखात नेणार आणि त्याच्या जीवनामध्ये प्रकाश येणार. म्हणजे तारे आणि चांदणं हे काम करण्यासाठी प्रकाश देऊ लागलं आणि हे पाणी खड्ड्यामधून जमिनीमध्ये जाणार आणि शेतकऱ्याच्या जीवनात प्रकाश आणणार. तर असं तारा आणि जल हा विचार एकत्र आला आणि त्याच्यातून असं मन ठरवलं की या जलतारा, या शोष खड्ड्याला आपण जलतारा असंच नाव देऊन टाकू. म्हणजे जल हे शेतकऱ्याच्या जीवनात प्रकाश आणणार आणि तारा हा तुम्हाला प्रकाश देण्याचं कामच करतो, असं हे नाव सुचलं आणि त्या दिवसापासून ही जलतारा योजना झाली.